लोकल ट्रेन लोकल. सचिन दाला माहिती आहे कुठच्या साईडला जायचं आहे कुठं नाही. अण्णा कसे करते रविवारचे. अरे मॅचिंग मॅचिंग आहे. मॅचिंग पूर्ण गार्डन भरलं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ठाण्यावरती स्वागत आहे. तर आज रविवार आहे, चाललो आता मीटिंगला. जय साईनाथ. गावची मीटिंग आहे, ती मीटिंग अटेंड करायला जायचं आहे. सोबत सचिन आहे, त्यासोबत जायचं आपल्याला. आता निघालोय 1:30 वाजता. आणि एक तुम्हाला काहीतरी सांगायचं राहिलंय. आयफोन ह्याचा पण आपण टाकू एक व्हिडिओ. जेव्हा घेतला तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं, आता मला पण नव्हतं नाही, पण अचानक मध्ये घेतला आपण. ठीक आहे, तिचा पण व्हिडिओ बनवू. तर आता डायरेक्ट आता बसची वाट बघायची आणि डायरेक्ट निघायचं. हो, थार बघा, थार सगळ्यात कसेल का हे आहे थार. चला चला, बस पण भेटली, पूर्ण बस खाली. बोलून द्या लेडीज साठी इथं पण. अरे बसायला बस इथं बस. तिकीट आमचे ते खाली खाली जागा कधीच भेटत नाही. रविवारच्या दिवशी भेटले आम्हाला. भेटली मुलं. खाली खाली जागा. उतरलो आता बसमधून आम्ही. आलो मुलुंड स्टेशनला. स्टेशन साईडची ही जागा बघा, पूर्ण खाली खाली झाले. इथं पहिला मॅकडॉनल्डचं हे होतं, सगळं तोडलं. नवीन रस्ता, सगळे दुकानं तोडून टाकली. स्टेशनवरच्या साईडची, त्या साईडची तिकडनं. आता नवीन तिथं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. आम्ही मुलुंडचंच काहीतरी बनवत असेल, म्हणजे स्टेशनचंच काहीतरी बनवत असेल. आता एंट्री, वेलकम टू मुलुंड. तिकीट काउंटर. तिकीट काढून येईल, उभा राहू थोडा टाईम. जाऊ पण त्यात काय फिरायचं तर आहे. फिरत जाऊ, मीटिंग आहे. गोरा कसला वाटतंय. तिकीट 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 तिकीट. चला, तिकीट काढून झालं. अजून एक आमच्यासोबत एक प्रवासी येणार आहे, दाखवतो त्यांना पण. जास्तच गोरं होतं. लो ट्रेन आहे का फास्ट ट्रेन आहे? हो, किती फास्ट जायला लागले. कधी असं बनवलंय का रेल्वे स्टेशनवरती व्हिडिओ? नक्की ट्राय करा, बघा काय रिएक्शन येते पब्लिकचे. इथं पण ट्राय करायचं आणि तिथं पण ट्राय करायचं. त्या साईडने आता तिकडे जायचं दादरला. दादरवरनं इथं सचिन दाला माहिती आहे कुठच्या साईडला जायचं आहे कुठं नाही, कारण की मी पण जायच नाही जास्त मीटिंगला. माझा नाईटचा असला जॉब मला जमत नाही, त्यामुळं. तर बघू, आज काम करता करता लागलं पण हाताला तिथं. ठीक आहे, जाऊ. अण्णा पण येतात आमचे, विजय अण्णा. तर त्यांना घेऊन पण जायचं. 3 तिकीट काढून घेतले, निघायचं. रविवारच्या दिवशी पण गर्दी असते, जास्त नाही, जास्तच आहे, पण ही कमी आहे. जी रेग्युलर असते ना ती गर्दी बघून तर घाबरा. डायरेक्ट पूर्ण ट्रॅक भरलेला असतं इथून तर त्या साईडने पूर्ण. ठीक आहे, आपण पण भेटू डायरेक्ट दादरला पब्लिक सोबत. पण काय नाच करतो भेटल्यात आपल्याला पण. अण्णा यांना घेऊन पण जाऊ आता.
हा हा काढत राहत आपलं. थोडं व्हिडिओ काढत राहत. हा लागतं ना, लागतं चार्जिंग. काय लागतं चार्जिंग लागतं नाही, पैसे लागतात का कसले? याच्या हातावर हे व्हिडिओ वगैरे करतो आपण. नाही पैसे नाही लागत. काय लागतं काय नाही व्हिडिओ काढायचा. काय लागत फक्त पहिला खर्च केला तेवढाच, नंतर काय नाही. हा खर्च करायला लागतो. काय काय टाकायला लागेल ना कार्ड वगैरे. नाही कार्डबीड काय नाही, सगळं फ्री मध्ये. काय नाही लागत. एकदा आपण कॅमेरा घेतला की नंतर खर्च नाही. हा नाही, फक्त SD कार्ड टाकायला लागते. ते कितीला ती आता आपल्यावर डिपेंड आहे, केवढी मोठी घेते ते. कितीला भेटतात? ते चांगल्यातले घेतले तर 3000 4000 असं. हा आता तेवढा स्टोरेज गाडी चांगली गेली. व्हिडिओ काढायचं तर हे करायला लागतं. मुंबई चर्चगेट त्या साईडने पण काढू. वंदे भारत एवढे कसले धूळ उडते इथं. किती धूळ उडते जे. याचे आहे का त्यामुळे एवढं उडतंय. हा बिल पण बसले. हा टाका बसले. एसी वाली आहे ना. हा बोला हवा एवढे कुठं निघते. वंदे भारत. तर आमची पण ट्रेन आलेली आहे आता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. फुल भरलंय. हा याला भरलेलंच आहे. हा त्या साईड त्या साईडला पूर्ण भरलेलं आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 55 मिनिटांची कर्जतला जाणारी जलद लोकल आणि ही लोकल आणि विवा डोंबिवली कल्याण या स्थानकांवर थांबेल. पुढील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 चल गरम चल अंदर. आपल्या साईडला रविवारची गर्दी. काहीच गर्दी नसते. तेच म्हणलं ही रविवारची गर्दी. आणि जेव्हा नॉर्मल गर्दी असते तेव्हा हात एका साईडला बॉडी एका साईडला असते. दोन्ही हात वर आहे का अजून आतमध्ये जाणार. थोडा कॅमेरा पकडला. अण्णा कशी करते रविवारचे. बोल गर्दी बोल. बोल गर्दी. या साईडने त्या साईडला गर्दीत तडमडतोय आम्ही आता. गर्दीमध्ये तडमड. गावी जाणार आहे की नाही. गाडी जायचं आहे ना. जायचं किती तारखेला. अजून टाइम आहे. टाइम नाही महिनाभर. मध्येच एक वेळ जाऊन यायला लागेल. हा पण आता सध्या काही नक्की नाही. नक्की नाही. जाऊ गेलं तर महिनाभर अगोदर. ते तर महिनाभर राहणार. मे महिन्यात. हा पण मध्ये जायला लागेल. अजून मे महिन्यात टाइम आहे ना. हा शिमग्याला एक वेळ जाऊ. शिमग्यात एक जाऊ बाहेरच्या साईडला आलो. फिरत घुमत हा डायरेक्ट तिकडनं खाचा. चल जवळच बघा किती आहे काय. ह्या साईडला येतात ट्रेन खांबा एक खांबा मारणारे मारतात. ह्या साईड इकडं आलोय. हा मस्त हवा लागते थोडी. आतमध्ये गरम होत होतं.
खाली कसं वाटतंय आतमधून बाहेर आला नाही बॉडी मसाज झाले बॉडी मसाज एवढी गर्दी होती रविवारची पण गर्दी कारण की ट्रेन पण लेट असतात त्यामुळं तेव्हा गर्दी भेटते ना तर गर्दी भेटत नाही मेगा ब्लॉक असतं फास्ट ट्रेनचं काम चालू असतं तिथं कुठून जाऊया ना आला माटुंगा स्टेशन हा कुठल्या ह्याच्याने इंडस से ऊपर चलो गाइस आला आता बघू पुढच्या साईडचं लोकेशन आहे ते त्या साईडने कुठला गार्डन आहे त्या साईडचं त्या साईडला पण पब्लिक बघता बघता बाय खाली पडायचं इधर इधर ऑटोमॅटिक याला बाहेरची साईड राहिलो की असे केस जडजड होतात भारी भारी गार्डन अरे इंजन चालू आहे तिथं त्या साईडला एक इंजनचा गरम करतं म्हणजे इंजन गरम करतायत मोठी सवारी घेऊन जायचं असं त्यामुळे त्या साईडला बाहेर आहे का इकडं नाही आलो ना पण त्या बाजून हां हां नवीन नवीनच वाटतंय सगळं नवीनच वाटलं तेव्हा शिड्या बिड्या बनवल्या ना नवीन हां पहिले शिड्या नाही होत्या. शिड्या नव्हतं तिथं सगळं नवीन कामधाम केलं तर ठीक आहे डायरेक्ट मीटिंगच्या जागेवर भेटू माटुंगा तर इथं ह्या साईडला एक मोठा गार्डन आहे त्या गार्डनमध्ये सगळ्या वेगवेगळ्या गावातली माणसं येतात मीटिंगसाठी ते एक चांगली प्लेस आहे मीटिंगसाठी घेण्यासाठी फक्त एवढंच आहे ऊन असला तर उन्हामध्ये बसायचं सावली भेटत तिथं तर सगळेच बसलेलं असणार बघू कुठं जागा भेटते नाही कुठं नाही बघा कारण की हा गार्डन पहिलाच असं भरलेला असतं आणि जास्त लेट गेला तर पूर्णच भरलेला भेटतो कुठं जागा भेटत नाही मीटिंगसाठी बघू गावची पण मंडळी आलीत की नाही किती जण आले तर किती नाही ते एका जागेवर बसलेले असतात का आम्हीच पहिले आलोच त्यांच्या हा गार्डन ह्या गार्डनचं नाव काय आहे ना फाय गार्डन फाय हा फाय गार्डन फाय पाय गार्डन पाय गार्डन नाव पण चांगलं आहे पाय गार्डन कुठे हे गार्डन आहेत का असे 5 आहेत का हा 5 गार्डन म्हणजे हा एक हा 2 त्या साईडला अजून असतील कुठं तर बघू कोण कोण आलंय कोण नाही कुठच्या साईडला दिसतंय त्या साईडने मसालावाला कुठं आहे कुठे दिसत आहेत 5-6 लोक हां दिसत आहेत गाववाली माणसं सावली पकडून ठेवले सावली काहीतरी दिसतंय आले ना काहीतरी माणसं दिसत आहेत अध्यक्ष बोला कशा अण्णा अण्णा आता आपली चल भाई आम्हाला सोडत नाही गाववाली पब्लिक एवढीच आहे बाकीचं हां चालू ठेवायचं काय ना काय जर बनवून राहायचं आता फेमसच होऊन राहायचं काय फेमसच व्हायचं त्या गावच्या मीटिंगसाठी किती पब्लिक येते कुठून कुठून त्या साईडने इथं भरलंय तिकडं भरलंय तिथं पण त्या साईडने फुल चक्कचाम 5 गार्डन सगळे फुल होतात पाय गार्डन हा भारी आहे गार्डनचा पाय गार्डन पण एवढी भारी जागा आहे रिझन काय पण फाय गार्डनचा हा काय रिझन माहिती गार्डनचा फाय गार्डनचा रिझन काय नावामागे मीटिंग मागे. मीटिंग आहे त्या साईडवर मीटिंग बसवावं लागेल फाय गार्डनसाठी हर एक मंडळामधली एक मीटिंग इकडे सगळे आपापले जण एका मंडळाची वाट बघतायत कधी पूर्ण कंप्लीट होते आणि कधी अशी मीटिंग चालू होईल
तर ठीक आहे, बघू. दुसऱ्यांच्या गावातले बघा किती जण पब्लिक येतात आणि आमच्या गावातले एवढेच आलेत. तर आमची टीम आलेली आहे. तर मैदानासाठी एक जागा बघतायत चांगली, सुकी सुकी जागा बघा. चालले थोडी मंडळी पुढे गेलेत. अरे काय करतोय, डिलेवरी मारतोय का काय? डिलेवरी मारतोय का काय दादा? बसला 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 काम चालू. काय कुठे या जाऊन या चला. जायचं मग आता बरोबर झोप आली, झोपून आलो मोठं ट्रेन मध्ये. जागा भेटली आम्हाला, एक जागा निवडली आम्ही. कशी का काम चालू ठेवायचं, काम कधी बंद नाही असं. आमच्या कामाला सुट्टी नाही हो, चालू असतं. रोशनला पाठवतं मीटिंगला, मग आम्ही पण काम करतो. ऑफ विकेंड असेल ना. सिग्नेचर प्रेझेंटी लावायची. विशाल दादा रिटर्न केले. कसले? पाणीपट्टीचे. पाणीपट्टीचे का? अरे म्हणजे ते कसं त्याचा हिशोब राहत नाही ना, म्हणून ते रिटर्न केले. हिशोब राहायचं. हा घे आता इथं प्रेझेंट आपले अटेंडन्स लावा. नाव टाकायचं ना आमचं. 7 नंबर. मला फॉर रिझन. अरे अजय आला फॉर रिझन 7 नंबर. सिग्नेचर द्या आपापले, जिथं आपण प्रेझेंट राहिलं. एवढी पब्लिक आली आपली. हल्लो 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 हल्लो. गावची मंडळी आली. व्हिडिओ. अरे मॅचिंग मॅचिंग आहे. मॅचिंग नाही सगळ्यांची बघा सामग्री. कोणाकोणाचे किती पैसे बाकी ते स्कॅन मार स्कॅनर. हा आमची जरा सोय करून द्या, झाली तर चांगलीच आहे. नाही नाही चाय मागत हो, कल्पेश शिवन चाय मागत आहे. वर्गाने फक्त ह्याच्यावर लावशील, पण त्यांना काय पळत नाही पडणार, ते येणारच नाही मीटिंग. आपण फक्त लिहून ठेवू, 1000चे 2000 होतील. आणि तर त्याला माहिती पडते. मी काय बोलू यांना फोन केला होता मी. या त्यांची थक बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे ना, त्याची नेहमी रक्कम इथं सभेत भरायची पूजेच्या अगोदर. पुन्हा 1200 रुपये वर्षाचे लागू होणार आहे. पण आपण पूजेच्या आधी आपण क्लिअर करायला बोलतो लोकांना, पण ते पण होत नाही अजूनपर्यंत. मीटिंग मध्ये काय काय झालं, आता पैसे जमा करायची वेळ आली. थकबाकी ज्यांची बाकी आहे वर्गणीची, आता ते जमा करतात. आणि एक पुढची मीटिंग होणार आहे, ती गावची पूजा होते ना त्याबद्दल होणार आहे ना. कुठं हा बाबू घेऊन आले. हा असं मीटिंग मध्ये बसलं की झोपत लागते है ना, झोप लागते. झोपला तो. ठीक आहे, आपल्या मीटिंग मध्ये जास्त काय काम नाही, पैसे भरायचे. चलो. तर आमच्या बाजूला बसले त्यांचं लय जोरात चाललं आहे. ह्या साईड हे बाजूचे आहेत ना, लय जोरात मॅटर चाललं त्यांचं. आमच्या अजून मीटिंग चालू आहे. 6 वाजायला आले, 4 वाजता चालू केलं. हल्लो हल्लो माणसं आले. किती जण जमा. घ्या ना तो विषय का नाही घे. पूर्ण गार्डन भरलं. 825 चला इथंच बंद करतो, जास्त झालं मीटिंग.